मनू आणि विकी छान शेजारी आणि एकमेकांचे सुंदर मित्र होते. इकडे तिकडे हिंडणं आणि निसर्ग बघणं ह्या दोघांना खूप आवडायचं. मनू, बघ तिकडे, दिसलं काही? मी त्याच लिलीच्या तलावाबद्दल बोलत होतो. विकी, तू तर महान आहे. तू ही जागा कशी शोधलीस? ते काही दिवसाआधी मी आपल्या बाबांसोबत बाईकवर फिरत होतो. मी त्याच दिवशी या तलावाला बघितलं. ते सगळं जाऊ दे, पण खूपच मस्त आहे. इतक्या मासोळ्या, वाव, सुंदर आहे. वेगवेगळ्या रंगांच्या मासोळ्या आपल्यासारख्याच खेळतात आहेत. यांना खाऊ घालायला आपण काहीतरी आणायला हवं होतं, हो ना? हो हो, आपण न विसरता उद्या यांच्यासाठी काहीतरी खायला आणूया. आणि एक काटा पण. काटा कशासाठी? आपण जेवणाला काट्यात फसवून त्याला तलावात टाकू. मासोळी काट्यात फसेल आणि त्याच वेळी आपण काट्याला ओढून मासोळीला पकडू. अरे विकी, मी त्यांना पकडण्याच्या गोष्टी नव्हतो करत. आपण त्यांना जेवण देऊ. मग बघ किती छान उसळून उसळून खेळतील. मनू, आपल्याला काय की या मासोळ्या तलावात खेळतायत की नाही, आपण त्यांना पकडू आणि घरी जाऊन त्यांना फिश टँक मध्ये ठेवू. त्याची मुळीच गरज नाहीये. आणि तुला घाबरायची गरज नाही. आणि एक काम करायचं का, काट्याच्या जागी आपण मासोळीला पकडायला एक जाळं घेऊन येऊ. काही गरज नाही. आपण रोज इकडे येऊ, या सुंदर तलावाला आणि रंगबिरंगी मासोळ्यांना बघू आणि परत जाऊ. ठीक आहे? काहीही असो, मी तर उद्या जाळं फेकून मासोळीला पकडणार. तू इकडे बसून खेळत्या मासोळ्यांना फक्त बघत राहा. तर ही आहे या लहान मुलांची योजना. हे दोघं या बिचाऱ्या मासोळ्यांना या तलावातून पकडण्याची योजना बनवतायत. मला काहीही करून या मासोळ्यांना याबद्दल सांगायला पाहिजे. बेडूक दादा, तू इतका काळजीत का दिसतो आहे? आमच्या सोबत खेळत का नाहीये? तुम्ही खेळत राहणार आणि अवतीभवती काय सुरू आहे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्हाला माहितीये की ते लहान मुलं तुमच्याकडे बघत काय म्हणत होते? काय म्हणत होते ते मुलं दादा? ते बोलत होते की ते उद्या एक जाळ आणणार आणि तुम्हाला इथून नेणार. अरे नाही, मग आता आपण काय करायचं? आता आपण कुठे जायचं? बेडूक दादा, आता तुम्हालाच आमची मदत करावी लागेल. ओ, मी यात काहीच करू शकत नाही. आम्ही तर फक्त एक छोटे जीवजंतू आहे, पण ते मानव आहेत. त्यांना आपल्याला पकडण्यासाठी काटा किंवा जाळ्याची गरज आहे. पण तरी आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. एक उपाय आहे. सांगा ना बेडूक दादा, आता आम्ही काय करू? आम्ही वाचू शकतो ना? इथे जवळच एक कालन नावाचा खेकडा आहे. हो, तो थोडा रागीट नक्कीच आहे, पण जर त्यानं प्रयत्न केला तर तो तुम्हाला वाचवू शकतो. कळलं तुम्हाला? मी आज जाऊन त्याला भेटून येतो. मासोळ्यांना कोणत्याही हालतीत वाचवण्यासाठी बेडूक दादा कालन खेकड्याला भेटायला निघाला. आणि तिकडे कालन खेकडा दगडाच्या बाजूला आरामात पहुडला होता. बेडूक दादा हळूच कालन खेकड्याच्या जवळ गेला. काय झालं भाऊ? आता तुम्हाला झोपूही नाही देणार का? मला तुमची मदत हवी आहे. आता मी आणखी कोणाची मदत नाही करू शकत. तू जा आणि नंतर ये. कालन भाऊ, तुम्ही इतके शक्तिशाली खेकडे असून सुद्धा आम्हा जीवांचं रक्षण करू शकत नाही. तू माझा अनादर करतोयस का? काय काम आहे सांग. अरे इथे जवळच त्या लिली तलावाच्या मासोळींचा प्रश्न आहे. मासोळ्यांना काय झालंय? आता काय सांगू तुम्हाला, काय व्हायचं राहिलंय. आज 2 मुलं आले होते तलावाजवळ. बोलत होते की मासोळ्यांना पकडून ते आपल्या सोबत नेणार. जर आपण आता काही केलं नाही तर त्या लिलीच्या तलावामध्ये एकही मासोळी वाचणार नाही. उद्या ते एका जाळ्यासोबत येणार आहे. ही
ही तर मला खूप कठीण गोष्ट वाटते. पण भाऊ आता करायचं तरी काय? हा, आपण असंच तर नाही बसू शकत. काहीही झालं तरी आपल्याला आपल्या मित्रांना वाचवावंच लागेल. बघ, तू एक काम कर. तू जाऊन सगळ्या मासोळ्यांना सांग की त्या सगळ्यांनी निश्चिंत राहावं. मी उद्या येईन आणि त्या मुलांना चांगलाच धडा शिकवीन. मी जे म्हणालो ते तुला कळलं की नाही? मनू, आधी तू बाल्टीमध्ये पाणी भर रे. मी मासोळ्यांना पकडून त्यांना काठावर ठेवीन. तू त्यांना पकडून बाल्टीत ठेवू लागशील. लक्षात ठेव, कुठली मासोळी पाण्यात परत नको जायला. ठीक आहे, ते मी बघून घेईन. आज तर आपण कमालच करूया. जेव्हा मासोळ्यांनी भरलेली बाल्टी आपण घरी नेऊ तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतील. तुझे बाबा तर नवीन फिश टँक घेण्यासाठी धावतील. तसं थोड्या मासोळ्या तू आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो आणि थोड्या आपण आपल्या मित्रांनाही देऊ. भाऊ, ते मुलं आले. मी एक काम करतो, तू इथेच बसून राहा. अरे नाही, खेकडा, विकी पळ. तू घाबरू नको मनू, मी याला आता पकडतो. लागलं. आणि अशा रीतीने सगळ्या मासोळ्या मोठ्या संकटातून वाचल्या. बेडूक दादाच्या प्रसंगावधानामुळे आणि खेकड्याच्या धैर्य आणि शक्तीमुळे संकटाला दूर पळवण्याकरता ते यशस्वी ठरले. मनू आणि विकी त्यांची एकी पाहून घाबरले आणि परत कधीच त्या वाटेला नाही गेले. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय, मी निघतो. हा ठीक आहे, तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल.
या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही नाही, अशी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, मी जातेय. किंगनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? हा? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला? 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडानी अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल? जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये.
ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मूर्खनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मूर्खन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मेलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय? माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. एकदा एका जंगलात एक खूप आळशी साप होता. तो छोट्या छोट्या प्राण्यांना फसवून खाऊन टाकायचा. बेडूक खाऊन किती दिवस झाले. आज कसंही करून बेडूक खावंच लागेल. काहीतरी मार्ग काढतो. जवळच्या एका तळ्यात खूप सारे बेडूक राहत होते. तिथूनच सापाचा प्रवास सुरू झाला. काहीच वेळाने तो बेडकाच्या जवळ पोहोचला. बापरे, साप! अरे मित्रांनो, तुम्ही असे उड्या मारून मारून कुठे जाता आहात? घाबरायची काही गरज नाहीये. मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. अरे
अरे आजकाल मी नॉनव्हेज नाही खात. मी आता पूर्णपणे सात्विक आणि शाकाहारी झालो आहे. हा, आम्हाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नकोस. ही तुझी चाल तर नाहीये ना? नाही, मी तुमची मदत करायला आलो आहे. खरं बोलतोय मी. ते कसं काय? मी जेव्हा इथे येत होतो तेव्हा मला बेडूक पकडणारा भेटला. म्हणाला की मी तलावातून बेडूक पकडायला जातोय. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की तुम्ही सांभाळून राहा आणि आपला जीव वाचवा. सापाने जेव्हा बेडकांना हे सांगितलं तेव्हा त्यांना भीती वाटायला लागली आणि ते विचार करू लागले. या सापानी जे सांगितलं ते खरं असेल तर काय होईल? साप आम्हाला पकडायला येईल त्याआधी आम्हाला कुठेतरी जावं लागेल. पण आपण कुठे जायचं? जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर मी तुम्हाला एका सुरक्षित जागी पोहोचवेल. सापाचं बोलणं ऐकून बेडूक त्याच्यासोबत जायला निघाले. मी तर एक बेडूक खाणार होतो. इथे तर मला खूप सारे मिळाले. यांना मी सुरक्षित जागी पोहोचवतो म्हणून घेऊन आलो. पण यांना मी खाणार आहे यांना काहीच नाही माहिती. अरे साप दादा, हे तू काय बोलतोयस? अरे हे तर काहीच नाही आहे. मला पक्क पकडून बसा. मी खूप जोरात धावणार आहे. यांना घेऊन गुफेच्या आत जातो. रस्त्यात एक गुफा बघून साप त्यात जाऊ लागला. मित्रा, तू या गुफेत का जातो आहेस? आपण इतक्या दुरून आलो आहोत, थोडा आराम करून जाऊ. अरे दादा, तिथे जाणं खतरनाक राहू शकतं. तुम्ही आता शांत राहा. आज जाऊन आराम करू आणि माझं पोटही भरून जाईल. अरे मला वाचवा, मला मारू नका. वाचवा वाचवा मला, मला मारू नका. बेडकाला खायला सापाने गुफेत नेलं. त्यात त्याला एक मुंगूस भेटलं. विश्वासघातकी सापाला हे माहिती नव्हतं की जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वतः त्या खड्ड्यात पडतो. मंजाडी जंगलातले चेंबन माकड आणि अंबुखार हे सगळ्यात खोडकर प्राणी होते. एकदा ते जंगलातून जात असताना चेंबा, बघ, तू बघितलंस का? हे मादी कावळ्याचं घरट आहे ना रे अंबू? हो, मादी कावळा आणि कोकिळा ते एक दुसऱ्याच्या छान मैत्रिणी आहेत. ओ असं का? केव्हापासून? चेंबा, तू या जंगलात नाही राहत का? सगळ्यांना ह्या बाबतीत माहिती आहे. जर असं असेल तर काहीतरी करायला हवं. तर चल, एक मार्ग आहे. त्या खोडकर प्राण्यांनी कावळ्याच्या घरट्यातली अंडी झाडाच्या डोलीत लपवली. आता बघ कशी मजा येते. चल, त्या मादी कावळ्याच्या घरट्याकडे जाऊया. खरंय अंबू, चल निघूया. अंबू आणि चेंबन मादी कावळ्याच्या घरट्यापर्यंत पोचल्यानंतर एका झाडामागे लपून बसले. अगदी थोड्याच वेळात मादी कावळा तिथे येऊन पोचते. चेंबा, मादी कावळा ह्याच दिशेने येते. आता काहीतरी गंमत होईल. तिकडे पहा, मादी कावळा घरट्यात घुसलीये. अरे, माझे अंडे! माझ्या घरट्यात कोण आलं होतं?
कोण आलं होतं? कोणी चोरले अंडे माझे? संधीचा फायदा घेत आपले दोन्ही खोडकर प्राणी झाडाच्या मागून बाहेर निघतात आणि मादी कावळ्याला म्हणतात, अगं माहितीये का, आम्ही दोघांनी मिळून त्या कोकिळेला घटात शिरताना बघितलं. हो मी कोकिळेवर विश्वास ठेवला, तिने मला फसवलं. तिचा हा उद्धटपणा मी आजच संपवणार आहे. आजचा दिवस खरंच चांगला आहे. चल बघूया कशी मजा येते ते. नाहीतर आपण भांडण लावूया. चल लवकर जाऊया. काय ग, तू रागात दिसतीयस. तू माझे अंडे चोरल्यावर भोळेपणाचं नाटक करते. चल माझी अंडी लवकर दे. अंडी चोरली? मी? हो ती तूच आहे. तुला तर माहितीये ना, आम्ही तर घरटी बांधतच नाही, उलट तुमच्याच घरट्यात नेहमी अंडी देतो. काही खोटं नाही, तूच आहे जिने माझे अंडे चोरले. अरे अरे चेंबा, त्या लोकांनी भांडण सुरू केलं. अशा प्रकारे चिंबन आणि अंबूमुळे कोकिळा आणि मादी कावळा पुन्हा शत्रू झाले. तसंच एक दिवस चिंबन आणि अंबू नदी ओलांडून पलीकडच्या गावी गेले. कावळा आणि कोकिळेत झालं भांडण, मज्जा आली कशी मजा आली. कावळा आणि कोकिळेत झालं भांडण, मज्जा आली कशी मजा आली. मज्जा आली. अरे बघ, आपण गावात पोहोचलो. आता कुठे गाणं जमलं होतं. गावाची सुंदरता न्याहाळत ते जसे चालत होते तसं समोरच्या घरात त्यांना एक पक्ष्यांचा पिंजरा दिसला. त्यात एक पिकलेला आंबा होता. अंबू थांब जरा. ते बघ त्या पिंजऱ्यात माझी आवडती फळं आहेत. तोंडाला पाणी सुटलं रे. चल ना, तो पिंजरा उघडून ते घेऊ. चेंबनच्या मदतीने स्वतंत्र झालेले पोपट चेंबन आणि अंबूच्या मागे मागे उडत गेले. काय गोड फळ आहेत रे. अरे चेंबा, चल ना लवकर जंगलात जाऊया. मला थोडी भीती वाटते. कशासाठी? मला नाही माहिती. हे आपलं जंगल नाहीये ना. जर आपण आपल्या करामाती इथे गावात खेळलो तर आपण पकडले जाऊया. गाव असो वा जंगल, माझ्यासाठी सगळं सारखंच आहे. असं नाहीये चेंबा. जंगल आपलं घर आहे. तिथे आपल्याला स्वातंत्र्य आहे. तिथे आपल्याला कोणी त्रास नाही देणार. पण गाव, घाबरू नकोस रे, जाऊ आपण. अरे आम्ही अडकलो. आम्हाला सोडा. आम्ही परत जाऊ. सोडा ना. हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाहीये चेंबा. माणसांना आपली भाषा नाही कळत. दोघंही पोपट एका झाडाच्या फांदीवर बसून हा सगळा प्रकार पाहत होते. नकळत का होईना, पण त्या लोकांनी आपली मदत केली. हो, आपण त्यांना मदत केली पाहिजे. आपण त्यांना कसं वाचवू शकतो? काही तर मार्ग निघेलच. चल बघूया. मादी कावळा, आमची मदत कर. आमचे मित्र खूप मोठ्या संकटात सापडले. आमची मदत कर. तुम्ही सगळे कोण आहात आणि काय झालंय? एका माणसाने आमचे मित्र माकड आणि खारीला पिंजऱ्यात पकडलं आहे. आमची मदत करा. तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांना वाचवू. ते कुठल्या दिशेने गेले आहे? आमच्या मागे मागे या. आम्हाला काही करू नका.
आम्हाला सोडा ना, आम्ही परत नाही येणार या गावामध्ये. सोडा ना. चेंबा, तू वाटेल ते करून घे, पण माणसांना आपली भाषा नाहीच कळणार. अरे अरे हे काय? अरे अरे आम्हाला वाचवा. अरे जा कावळ्यांनो जा. अरे वाचवा. देवा, वाचलो. अगं ताई, तू काय करतेस इथे? मी बरेचदा अन्नाच्या शोधात गावात येते. मादी कावळा, तू आमची मदत केली त्याकरता धन्यवाद. खरंच ताई, आम्हाला माफ कर. आम्हीच तुझी अंडी त्या दिवशी लपवली होती. माफ कर. थोड्या वेळाने मला ते सगळं कळलं. पण ठीक आहे. पण आता ज्यांनी तुम्हाला मदत केली ती मी नाहीये. कोणी मदत केली ग? त्या पोपटांनी. आम्ही दोघी त्या पिंजऱ्यात बंद होतो जो तुम्ही उघडला. तुम्हीच लोकांनी आमचा जीव वाचवला ना. अशाच पद्धतीने आम्ही त्याची परतफेड केली पाहिजे ना. आम्ही खूप चुका केल्यात. आम्हाला माफ करा. हा सगळा आमच्याच निष्काळजीपणाचा निकाल आहे. आम्ही यापुढे कधीच त्रास नाही देणार. अशा प्रकारे मादी कावळा आणि पोपटांना धन्यवाद देत चिंबन आणि आंबू जंगलात परत आले. परत येताना चिंबन चोरलेली टोपी परत करायला अजिबात विसरला नाही. पोन्नन बेडूक त्याच्या गावामध्ये दुष्काळ पडल्यामुळे आणि अन्न नसल्यामुळे दुसऱ्या गावाच्या शोधात निघाला. बेडकाने ऐकलं होतं की गावाला जातानाच्या दिशेला एक तळं लागतं जे कधीच सुकत नाही. मी कधीच चालतोय. मी तहानेने आता मरून जाईल. दूरवर एक बगीचा दिसल्यावर पोन्नन बेडूक आनंदात उड्या मारू लागला. अरे वा, ही जागा तर झाडांनी आणि फुलांनी भरली आहे. मला खात्री आहे कधीही न सुकणारं तळं इथेच आहे. पोन्नन बेडूक त्याचा थकवा विसरून त्या दिशेने लवकर चालू लागला. त्या तळ्यामध्ये काही सुंदर सुंदर मासोळ्या राहायच्या. पण त्या मासोळ्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूपच अहंकार होता. मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने काल तुम्ही त्या कावळ्याला घाबरवलं होतं ना, मला खूप आवडलंय. आपल्याला कोणा मित्राची गरज नाहीये, पण सगळे पुरेसे आहोत. हो हो, आम्हीच पुरेसे आहोत. शेवटी ही आमचीच तर जागा आहे. आपण इथे कोणाला येऊच नाही देऊ. अरे मित्रांनो, अशी उडी तर मारून बघा, खूप मजा येते. अरे मित्रांनो, ते बघा, एक बेडूक येत आहे. हे इकडे नाही, हा तर कुठे दुसरीकडेच चालला आहे. अरे नाही नाही, हा तर याच दिशेला येतोय. हा किती विचित्र दिसतोय. जर का हा याच दिशेला येत असेल तर आपण त्याला हकलायला हवं. मला विचित्र बेडकासारखे दिसणारे जीव बिलकुल नाही आवडत. येऊ द्या त्याला. आपण त्याला चांगला धडा शिकवून परत पाठवून देऊ. तोपर्यंत पोन्नन बेडूक तिथे पोहोचला होता आणि त्यावेळेस सगळ्या मासोळ्या कमळाच्या झाडाच्या मागे लपल्या. पोन्नन बेडूक तळ्यात उतरून पोट भरेपर्यंत पाणी प्यायला. हो, मी तर तृप्त झालो. तू कोण आहेस? ऐकू नाही आलं का? कोण आहे तू? इथे का बरं आलाय? हा आमचा तलाव आहे. हाय मित्रांनो, मी पुन्नन. मी खूप दुरून आलोय. मी इथे पाणी पाहिलं आणि मला खूप तहान लागली होती, म्हणून मी इथे आलो. याचा अर्थ या तलावात अजून कोणी पण येऊ शकतं का? इथे फक्त आमच्यासाठी अन्न आणि पाणी आहे. आम्ही हे असंच कोणालाही नाही देऊ शकत.
चालला जा इथनं. अरे तुम्ही असं का बोलता? मी दुसरीकडे कुठे जाऊ? मला दुसरी कुठलीच जागा माहिती नाहीये. बरं होईल जर तू लवकर निघून जाशील. तू स्वच्छ पण नाहीयेस आणि खराब दिसतोस. शी, तुला बघून मला कसं तरी होतंय. जा तू, लवकर जा इथून. तुम्ही माझ्यावर अशी बंदी घालू नका. तुम्ही मला तुमचा मित्र नाही बनवू शकत का? शी, तुला आम्ही आमचा मित्र बनवू? शी, जरा आमच्याकडे बघ तू. या पृथ्वीवर आम्ही सगळ्यात सुंदर आहोत. बघ आमच्याकडे, आमची सुंदरता बघ. आम्ही तुला घेऊ. तू इतका खराब दिसतोस, आम्ही तुझ्या सोबत राहू. शी शी, कुरूप बेडूक. मैत्रिणींनो, या मूर्खाची इच्छा तर बघा. याला आपल्या सोबत मैत्री करायची आहे. वाह, काय इच्छा आहे. पुढल्या दिवशी पोन्नन बेडूक पुन्हा एकदा तळ्यापाशी मासोळ्यांसोबत मैत्री करायला आला. अरे, तू तर किती आगाऊ आहेस. आम्ही तुला नाही म्हटल्यावर पण तुझी हिम्मत कशी झाली या तलावाकडे परत यायची? अरे मी तर या तळ्यात फक्त पाणी पिण्यासाठी यायचा विचार करतोय. आतमध्ये नाही येणार. तुम्हाला काही त्रास न देता चुपचाप पाणी पिऊन इथून निघून जाईल. तुला पाणी नाही मिळणार. निघून जा इथून. मला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार आहे. तू आमच्या सोबत हक्कांबद्दल बोलतोस? लगेच निघून जा इथून. एक कासव तळ्याच्या दुसऱ्या पाळीला बसून हे सगळं बघत होता. तळ्यामध्ये उतरायला नाही मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बेडकाला जाताना बघून कासव मासोळ्यांपाशी आला. तुम्ही त्याला या तळ्यात प्रवेश का नाही करू देत? आम्ही त्याला हटकून लावलं. तळ्यामध्ये राहण्याची परमिशन आम्ही त्याला नाही देऊ शकत. आपण किती सुंदर आहोत. तो बेडूक तर किती बिनकामाचा आहे. तो किती विचित्र दिसतो. छी. हे बघा, कोणाच्या रूप आणि सौंदर्यावर कोणाला कमी लेखायचं नसतं, कळलं? आम्ही सगळे पुरेसे आहोत. तुम्हाला माहितीये का, एकदा एका छोट्याशा उंदराने एका मोठ्या सिंहाला एका शिकाऱ्यापासून वाचवलं. म्हणून आकार, सौंदर्य आणि रूप यावर कोणाला कमी लेखू नये. मग काय झालं? जे सांगायचं होतं ते मी बोललो. बस इतकंच. अनुभव मोठा गुरु असतो. तू आमच्या तलावातलं पाणी काय प्यालास? आम्हाला सल्ले द्यायला आलास? बघा, तुम्ही जसा विचार करता तसं नाहीये. पाण्याची तर सगळीकडे कमतरता आहे. आमच्याकडे तर पाणी आहे. हे आपलं भाग्यच आहे की इथे आताही पाणी आहे. पण कुठल्याही क्षणी हे तळ पण आटू शकतं. इकडलं पाणी तर मुळीच नाही आटणार. जरा विचार करून बघा, जर हे तळ आटलं तर तुम्ही काय कराल? हा कासव किती बावळट आहे. तुम्हाला एक गोष्ट माहितीये, तुम्ही सगळ्या फक्त पाण्यात जगू शकता, पण तो बेडूक जमिनीवरही जगतो आणि पाण्यातही तसाच जगू शकतो. म्हणून त्याला कमी लेखू नका. त्या कासवाचं म्हणणं तुम्ही ऐकलं का? हा तर आपल्यालाच सल्ले द्यायला निघाला होता. हो हो, आपल्या दयेनी पाणी पिल्याच्या नंतरही हा कासव किती अहंकारी आहे. अशाच एके दिवशी एक मच्छीमार त्या तळ्यापाशी आला. अरे अरे थांबा. ते नका खाऊ. हा धोका आहे. हा तुम्हाला पकडायला टाकलेला काटा आहे. तू इतका विचित्र असूनही तुझी इथे येण्याची हिंमत कशी काय झाली? आता पटकन या तलावातनं निघ. आपण गेल्यानंतर त्याला खायचं असेल ते. अरे थांबा थांबा, नका खाऊ. यात धोका आहे. जर आम्ही याला पकडून घेतलं असतं तर? हो, हे धोकादायक होतं. तू आम्हाला माफ करू शकशील का? आम्ही तुझी खूप मजा घेतली, तरी पण आमच्यावर राग न धरता तू आमचे प्राण वाचवलेस.
बेडूक दादा, आतापासून तू आमचा सगळ्यात चांगला मित्र झालास. तुला जितका वेळ या तलावात राहायचं आहे तू राहू शकतो.